हा फक्त योगायोग नाही तर ना, हे सगळं करण्यासाठी ना आपल्याला मनापासून इच्छा असावी लागते, मनात ना आपलं तसं नातं असावं लागतं. आणि ते नातं फक्त बहिणी बहिणीचंच नाही तर ते जावाजावांमध्ये सासूसुनांमध्ये सुद्धा असू शकतं का, ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर छान असा सूर्योदय झाला होता, 8 वाजता इकडे खेळत होते आणि इकडं मग माझी सकाळी सकाळी देवपूजा सुरू होती. आता रोज तुम्हाला मी म्हटलं तसं कधी आत्ती देवपूजा करतात, कधी रोहिणी करते, तर कधी मी करते. जे ज्याचं लवकर आवरलेलं असतं त्यानं देवपूजा करून घ्यायची, म्हणजे सकाळची आमची सुरुवात ही देवपूजेपासूनच होते. तर इथं छान अशी देवपूजा झाली आणि म्हटलं पटकन जाऊन बाहेर तुळशीला पाणी घालून यावं. आता तुम्ही बऱ्याच वेळा मला म्हणतात ताई तुळशी वृंदावन नाही, किंवा घर तुमचं एवढं मोठं आणि तुळशी वृंदावन नाही. हा नाही आहे, आता घ्यायचं आहे, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं सुद्धा आहे आणि ज्यावेळेस घेईन ना त्यावेळेस मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. आणि इथं माझं ना पूजा सुरू होती आणि शूट पण सुरू होतं. तर आयुषनं बघितलं ना, आयुष म्हणतोय मम्माच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण ते काय आवाज इकडं शूट झाला नाही. इकडं आहोंचं आपलं सकाळचं रुटीन सुरू होतं. मी इकडं फुलं तोडण्यासाठी आले होते आणि बघते तर काय इकडं ना तारेवरती पोपट बसले होते. आता मला ते पोपट तुम्हाला जवळून दाखवायचे होते म्हणून माझा खूप सारा खाटाटोप सुरू होता. अगदी जवळ गेले सुद्धा दाखवायला, पण एवढंसं क्लिअर दिसत नव्हतं, पण जेवढं काही दिसलं ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करावं म्हटलं. तर आता बघा इथे मी तुम्हाला अगदी जवळून पोपट दाखवते, बघा किती बसलेत ते. आता इथं तुम्ही बघितलं जसं मी जवळ आले तसे पोपट उडून गेले. आता इकडून पण खूप छान सूर्योदय दिसत होता म्हणून तिकडून पण थोडंसं शूट घेतलं आणि म्हटलं बाकीचा सगळा एरिया तुम्हाला दाखवूया म्हटलं. आणि कारण मलाच असं झालं होतं की इकडं आले तर मला घराकडे जाऊच वाटत नव्हतं रिटर्न. मग त्याच्यानंतर आले इकडं, तर आज आपल्या शेवंतीला पहिल्यांदाच फुलं लागली होती 2, तर बघूया म्हटलं. पण तोडायचं काही मनच होत नव्हतं, पण तरीही आता तोडलं म्हटलं, देवाला जास्त फुलं नव्हती म्हणून. पण इतकं छान वाटलं आपल्या घरची फुलं यायला लागल्यावरती नाही का. आता तुम्ही बऱ्याच वेळा मला ताई म्हणाला की ते खाली जमिनीत लाव रोपं म्हणून, तर मी लावून घेणार आहे ते लवकरच. तसं पण तो पण व्हिडिओ शेअर करेन तुमच्यासोबत मी. इकडं आतमध्ये आले तर रोहिणीचं आत्तींचं इकडं स्वयंपाकाची सुरुवात झाली होती. आत्तींचं चहा पाणी सुरू होतं आणि इकडं बघा रोहिणीनं आज सुक्की वाटाण्याची भाजी केली होती आणि खूप छान झाली होती ती. आणि इकडं मग आता आमची चाला, आता म्हटलं दोघीजण पटकन मिळून स्वयंपाक बनवून घेऊया. आणि इथं मग आता आमची चपातीला सुरुवात झाली होती. चपाती दोघी बनवून घ्यायला लागलो होतो, आत्ती पण होत्या. आणि मग काय तिघींच्या आपल्या गप्पा सुरू होत्या आणि तिघींच्या गप्पा सुरू झाल्या की आम्हाला बाहेर कोणी काय आवाज दिला तर ते सुद्धा ऐकायला नाही येत, असंच काहीच आमचं झालं होतं. आणि मग म्हटलं चला आता गप्पा मारत मारत चपाती वगैरे आवरून घेऊया. कारण ना तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं रोहिणीनं पण आमच्यासाठी एक सरप्राईज आणलं होतं, तर ते पण मला तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणून म्हटलं इथं आमची कामाची खूप सारी गडबड सुरू होती. तर इकडं ना वांग बटाट्याची रोहिणीची स्पेशल भाजी इकडं तिने बनवली होती तिच्या हातची, तर तिकडे शिजत होती. सगळं आमचं आवरून झालं. मामांसाठी इकडे अंडी वगैरे शिजवून घेतली होती. सगळी कामं झाली, पटपट आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं आम्ही जेवायला बसलो. कारण जेवण उरकून घ्यायचं होतं आणि बाकीच्या आम्हाला कामाला मिठी मारायची होती, असं झालं होतं. आणि इकडे गप्पा टप्पा झाल्या. पण परत असं झालं की मामा डाएटवर असतात, त्याच्यामुळे दुपारी त्यांना खाण्यासाठी दुसरी भाजीच नव्हती शिल्लक. म्हणून मग इथं रोहिणीने भेंडी बनवायला घेतली आणि जी मटरची भाजी बनवली होती ना त्याला अगदी थोडंसं मीठ जास्त झालं होतं. म्हणून मग आत्तीने काय केलं की त्याच्यामध्ये भरपूर असा टोमॅटो घालून त्याला तडका दिला आणि मग काय मटरची भाजी आणखीन स्पेशल बनवली त्यांनी. तर मग ते त्यांची तयारी इकडं सुरू होती आणि मग ती भाजी त्यांची झाली बनवून म्हणून त्यांनी मग आता एका पॅनमध्ये इथं काढून घ्यायला लागलं होतं एका बॉलमध्ये. आणि इथं बघू शकताय बघा, दिसतानाच किती छान दिसत होती भाजी, बघून तोंडाला पाणी सुटलं होतं माझ्या. मग इकडं आता रोहिणीनं भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर लगेच मग तिनं झाडू मारून घेतला, कारण मला कपडे धुवायचे होते. आज आम्हाला भूक लवकर लागली होती, त्याच्यामुळे आम्ही लवकरच जेवण करून घेतलं. आणि मग तिनं आतमध्ये सगळं झाडू मारत होती, तोपर्यंत मग मी इकडं बाहेर कपडे धुण्यासाठी आले होते. माझी कपडे धुवून झाली तोपर्यंत रोहिणी आली होती बाहेर. मग आम्ही दोघींनी मिळून कपडे सुकायला टाकली. आज काय फक्त आत्तींची साडी होती, त्याच्यामुळे काय एकच होती दोघींना सुकायला टाकायला. आता तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता ताई खडीवर कपडे वाळत घालतात, धूळ लागत नाही का, तर तुम्ही बघता की STP चालू केलेली असते त्यावेळेस प्रत्येक वेळी अशी खडी धुवून घेतली जाते, त्याच्यामुळे खडीवर तशी धूळच काय नसते. मग जास्त ज्या दिवशी कडक ऊन वगैरे पडत नाही त्या दिवशी तर बाहेरच कपडे मग सुकायला टाकतो. आणि ऊन असेल तर मग काय नॉर्मली आतमध्ये शेडमध्ये टाकले तरी पण ते सुकतात. त्याच्यानंतर इकडं बसून आमच्या गप्पा टप्पा झाल्या आणि मग काय काढलं की सरप्राईज इथं बघा. काय झालं की तुम्हाला मी अगोदर शॉर्टमध्ये दाखवलं होतं की रोहिणीसाठी, आत्तींसाठी, माझ्यासाठी मी साड्या आणल्या होत्या. तर ते पण तुम्ही त्या दिवशी चोरोटीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं की रोहिणीने साडी घातली होती, पण तिला बाकीची दुसरी साडी आणि आत्तींची साडी मला दाखवायची होती. तर इथं तेच आम्ही इथं बघत होतो साड्या आणि त्या दाखवल्या. पण सोबतच बघा रोहिणीने येताना आत्तींसाठी आणि माझ्यासाठी साडी आणली होती. आता ही साडी होती ती आत्तींची होती बघा.
खूप छान कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त होतं. आम्हाला फार आवडली ही साडी. आणि इथं मग माझं सुरू होतं आत्तींच्या खांद्यावर टाकून बघायचे की आत्तींना कशी दिसते म्हणून. आता साडी तर टाकली पण असं वाटलं तर ब्लाऊज नाही आहे ना लगेच त्याच्यावरती, म्हणून मग म्हटलं चला आता ब्लाऊज पीस सुद्धा इकडं एका खांद्यावर टाकून बघूया आणि लुक कसा दिसतोय आम्हाला पण बघता येईल आणि तुम्हाला पण दाखवता येईल म्हणून. तर आता त्याची धडपड इकडं आमची सुरू होती बघा. आता बघ कसं दिसतंय. आणि ही जी माझ्या हातात दिसते ना तुम्हाला पॅरेट कलरची साडी, पॅरेट आणि पिंक कॉम्बिनेशन आहे. व्हिडिओमध्ये थोडासा कलर वेगळा दिसतोय. तर ही साडी रोहिणीने माझ्यासाठी आणली होती. तर ही बघा, ही पण साडी खूप छान होती आणि अंगावरती टाकल्यानंतर पण अशी खूप सुंदर दिसत होती. आता तुम्ही म्हणाल की ताई तू तर व्हिडिओ अगोदर टाकला होता, मग रोहिणी त्याला माहीत असेल मी साड्या घेतलेल्या, मग नंतर आणल्या असतील किंवा काय. असं काही नाही, तिने साडी अगोदरच घेतल्या होत्या पण ते आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तिने मला काही फोनवरती सांगितलंच नाही. आणि मी संक्रांतीसाठी ज्या आणलेल्या होत्या ना त्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. म्हणजे असं झालं की इतका योगायोग झाला की तिनं आमच्यासाठी घेतलं नाही, मी तिच्यासाठी घेतलं, म्हणजे असं काहीच झालं होतं. म्हणून तुम्हाला मी म्हटलं म्हणजे एकमेकींसाठी करण्यासाठी ना फक्त असं म्हणजे मनातून नातं असावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना की हां एका बहिणीलाच दुसऱ्या बहिणीच्या मनातलं कळतं किंवा ती एकच बहीण दुसऱ्या बहिणीसाठी करू शकतो किंवा जावा असं नाही कधी कोण कोणासाठी करू शकत. पण आमचं असं काही नाही, आम्ही जे काही करतो आम्ही तिघींसाठी घेतो. म्हणजे आवडतं आम्हाला एकमेकींना घ्यायला, एकमेकींना खुश ठेवायला. म्हणजे असतं की आम्ही तिघी एकमेकींना खूप खुश ठेवतो, बाकी काय कोणाचं काही का असे ना. तर इथं बघा आता छान अशा सगळ्या आमच्या साड्या बघून झाल्या होत्या, मस्त वाटलं. आता आमचं ज्वेलरी कलेक्शन होतं जे आम्ही दोघी एकमेकीसोबत नसताना आम्ही घेतलेलं होतं, तर ते पण आम्हाला शेअर करायचं होतं. ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन. एक नंबर. छान आहे मस्त. व्हिडिओ बघ कशी दिसते एक्झॅक्टली. काय काय ही व्हिडिओ पोचेपर्यंत व्हिडिओ पोचलाय ना. हा हो हो तसं आहे, पण योगायोग. हा. चला मग व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.